आलेलो ममलेश्वर देवस्थानाकडे आणि आतमध्ये फोटो काय अलाउड नव्हते, त्यामुळे बाहेरनं तुम्हाला व्ह्यू माझं नाव अभिजित पाटील. तर आज आपण जाणार आहोत एका अशा खास जागी आणि जागा कोणती आहे ती मी नंतर तुम्हाला सांगेलच. तरी आत्ता सध्या आम्ही आलो आहोत हमरापूर स्टेशनला. थांबा तुम्हाला दाखवतो हमरापूर स्टेशन. हा बघा. आणि आता आम्ही सध्या ट्रेनची वाट बघत आहोत जी की पनवेलला जाणारी आहे आणि मग पनवेलवरून आम्ही त्या लोकेशनला जाणार आहोत. तर आता आपण पनवेलवरून CSMT ट्रेन पकडून सँडर्स रोडला जस्ट उतरलो आहोत आणि आता तेथूनच आपल्याला टॅक्सी किंवा इको काहीतरी एक मिळेल, त्याच्या थ्रू आपण मुंबई सेंट्रलला जाणार आहोत. स्टेशनच्या बाहेर येताच आपल्याला खूप अशा गाड्या दिसल्या आणि त्यातच आपल्याला एक इको देखील भेटली. तर आपण त्याच्या थ्रूच जाणार आहोत मुंबई सेंट्रल. आलो आपण मुंबई सेंट्रलला आणि इकडून आपल्याला ट्रेन मिळेल पुढे जाण्यासाठी. आम्ही आलो आहोत स्टेशनवर आणि आमची ट्रेन लागले हे बघा. आणि ही एक नवीन आले कोणतरी, तोंड पण नाही दाखवत. जाऊ दे, मी काय जास्त बोलत नाही, परत माझ्यावरच फोकस करतो. हा ना. तर आमचा तरी सध्या AC चा डब्बा आहे असं मला वाटतंय, कारण मला आयडिया नाही. थर्ड AC काय. ट्रेन तशी आमच्या बाजूलाच लागली होती, परंतु आम्ही काय आत जाऊ शकलो नाही कारण की आतमध्ये साफसफाई चालू होती, त्यामुळे ट्रेनचे दरवाजे बंद होते. म्हणून मग आम्ही टाइमपास करत इकडे तिकडे फिरत बसलो. तर तुम्हाला टाइमपास म्हणजे दिसतच असेल व्हिडिओमध्ये. चार मित्रांनो, मी अभिजित पाटील, हा ओम पटेल आणि काही तिथे जमलेले माझे थोडेफार मित्र. आज आम्ही कुठेतरी जाणार आहोत. ते तुम्हाला जर माहिती झालं, कारण का मी स्टार्टिंगलाच टाकणार आहे. इंट्रो जाणार आहोत ते जाऊन तुम्हाला नक्कीच समजेल. खूप वेळानंतर ट्रेनचे दरवाजे उघडलेत आणि सर्वजण आत जायला लागले आहेत आणि आता आम्ही देखील आतमध्ये जाणार आहोत. चला अभी चालू कर. एक आलो. या दोघात एक दोन पूर्ण. सकाळचे 5 वाजलेले आहेत आणि सर्व असे झोपलेले आहेत. बघा, ओम पटेल देखील झोपलाय आणि AC चा डब्बा असल्या कारणाने खूप अशी थंडी पण वाजत आहे. गारटले पूर्ण. तर कसं झोपला उठून. तर आता तुम्ही बघू शकता 6 वाजून प्रॉपर 20-22 मिनटं झालेत आणि आपला ब्लॉगचा जो ओनर आहे तो करतोय ब्रश. सकाळ गुड मॉर्निंग झालेली आहे इथे. तर आणि पुढचा नजारा हा बघा, काय सुंदर नजारा असा दिसतोय. हा पूर्ण हिरवळ आहे. ऑनलाईन ग्रीनरी ॲट इट्स पीक. काय छान वाटतंय नजारा. तर
ट्रेनमध्ये आलोय आणि डोअरमध्ये फोटो नाही काढला तर काय फायदा. मॅन्डेटरी एकदम मॅन्डेटरी. आम्ही पोचलो नागदा स्टेशनला आणि नागदा स्टेशनवरून आता पुढे निघालो आहोत. बघा नागदा स्टेशन. नाव काही येत नाही, नाव दाखवतो. ट्रेनचा जो हा व्ह्यू आहे तो माझा सर्वात आवडता असा व्ह्यू आहे. म्हणजे अशी ट्रेन बेंड होताना दिसते किंवा वळणावरनं अशी भारी दिसते ना, एकच नंबर. तर आत्ताच फायनली आम्ही पोचलो आहोत उज्जैन जंक्शनला आणि ट्रॅव्हलला खूप मजा आली. AC मध्ये होतो ना त्यामुळे. बाकी नंतर अपडेट देत राहतो. हा बघा लगेच फोटोशूट सुरू झालेला आहे आमच्या मित्रमंडळींचा. हा ओम पटेल, हा एक, याचं नाव समथिंग आणि बाकीच्यांना काय मी ओळखत नाही. तर मुंबईवरून आम्हाला टोटल 11 तास लागले उज्जैनला पोचण्यासाठी. आणि तर आत्ता आम्ही 7:45 वाजता पोचलो आहे उज्जैन जंक्शनला. हे तुम्ही इथं बघू शकता उज्जैन जंक्शन. बहुत ही अच्छा लग रहा है इधर आके. बॅगी बिगी घेऊन रेडी आहे. अरे मराठी डिस्कशन सुरू आहे गाडीवाल्यांसोबत आणि हॉटेलवाल्यांसोबत, पण आम्हाला काय भेटत नाही गाडी. बघूया, नुसती गर्दी. उज्जैन नाव देखील तुम्हाला दिसत असेल, उज्जैन. नुसती भांडायला आले हे भांडकूर. आता अशीच दिसेल तुम्हाला फोटो मध्ये. पुढे अरे अक्षय कुमार, यामी गौतमी आणि सैफ अली खान देखील आलेले होते उज्जैनला. आता आम्ही चाललो हॉटेलला म्हणजे फ्रेश होण्यासाठी. तर आम्ही या रिक्षातून जाणार आहोत आणि एक बॅग आलेली आहे आमच्याकडे. ठीक आहे, वर कशाला राहील इथे. बाकी अपडेट देत राहतो. जब भी बोले जब वो भैया 7 सवारी छोड़ने गए थे. हाँ, फिर से नंबर रिपीट कीजिए. 99 99 77 77 59 59 22 22 98. तर मित्रांनो तुम्हाला हाँ तर कधी पण यायचं. फ्री होने के बाद क्या है, हाँ आप महाकाल घूमने के बाद में 20 मिनट का समय देना पड़ेगा मुझे. अच्छा हाँ, आपके पास गाड़ी आ जाएगी. हा घ्या. अरे वा. बघा जर तुम्हाला कोणाला फिरायचं असेल तर नक्की हा नंबर नोट करून घ्या. मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेलच. आणि हे काका म्हणजे यांच्याकडे मोठी रिक्षा देखील आहे. 10 जण पंखे पण आहेत त्याच्यात आणि 10 जण बसू शकतात. दादा अभी 7 महीने में बनाया मैंने नया गाड़ी. हा घ्या. मेरी सवारी एक व्यापारी है मेरे पास. हाँ 10 बार आ चुका गाड़ी के लिए केवल. हा घ्या. कल घुमा उसकी फैमिली को लेके. तर बघा असे चांगले लोक पण आपल्याला भेटत जातात. सर्वच वाईट असतात असं नाही. हा हे सोडून सर्व चांगलीच पाहिजे. काही लोक चांगले नसतात. वाईट बोलले ना. तर आता जाऊ दे. मी आता बाहेरचे सिनेमॅटिक्स येतात आणि मी हे सर्व टाकणार आहे व्हिडिओमध्ये. ते सगळ्यांना कळू दे. काय आता आम्हाला रिक्षावाल्याने सोडला. आता आम्ही चाललोय कुठंतरी रूम आहे तिथं बघायला.
रूम नाही मस्त आहे खोली म्हणजे बाहेरची तरी. अरे वा समोर मंदिर बघा. इथं आम्ही कुठेतरी राहणार आहोत. जिनं बिनं आहेत. तर चला. तर आहे रूम. AC पण आहे. हा बघा झोपलाय कसा. इथं वॉशरूम. तिकडे एक आतमध्ये रूम ती लेडीजसाठी आहे. हा बघा सो हां रेडी होतोय जसा कुठं चाललाय ना कुठं नाही. पण हो दे आता चांगलं दिसण्यासाठी काय काय करावं लागतं माणसाला. परत फेस वॉश देखील केला आहे. आणि साबणाने नाही आंघोळ करत आमचा भाऊ. आमच्या भावाला लागतं काय जेल जेल. त्याला सगळेजण देतात गोंडच आहे ना बाहेर. नमस्कार मित्रांनो. तर आता आम्ही चाललो आहे ओंकारेश्वरला आणि जस्ट आम्ही आता रूमच्या बाहेर आलो आहे आणि पुढे आमची गाडी असेल तिथूनच आम्ही ओंकारेश्वरला जाऊ. आपला 2 तासाचा प्रवास आहे. 2 तासात आपण ओंकारेश्वरला पोहोचू. आणि नवीन एक मेंबर आला आहे. नाव सुशांत म्हणून त्याचं नाव आहे. तर बघूया आता व्लॉग नंतर तुम्हाला दाखवतो पूर्ण. सर्वांनी कमेंट्समध्ये वेल. तर हा ओम पटेल चाललाय पुढाकार घेऊन. आणि एकटं येत असाल तर येऊ नका. सगळे कपल असले तर येऊच नका तुम्ही. एकट्याला जाम बेकार वाटतं. झोपायला लागतं एकट्याला. मी आलेलो बाजूला तुझ्या. हा एक आलेला थोडा उशीर. नंतर हा पण गेला. आणि सगळी लोक अशी तुम्हाला बोलवतच राहतील. आमच्या रिक्षात या आमच्या कारमध्ये या पण तुम्ही जाऊ नका. आम्हाला खूप अटेन्शन भेटते. आम्हाला एवढी प्रायोरिटी कधी भेटलीच नव्हती. म्हणजे तेवढी भेटते. हा तर गाडीवाला आलाय की नाही आलाय वाटतं. महाकाल सरकार म्हणजे हीच गाडी असावी. तुला नाही घेत. आता व्लॉग सुरू झाला. फक्त 4 तासात आपण पोहोचू ओंकारेश्वर. तर कोणाला काय प्रॉब्लेम असेल तर बघा. मिसळ आलेली आहे बघा. मिसळ आयला ही रस्सा पाव दिली आमची इथं. अरे आमची नाही हाय. आणि हा एक खमण ढोकला चटणी पण दिले सोबत. माझा मित्र एकदा बोललेला की ढोकला चटणी सोबत नाही असंच खातात. पण मी खाणार आहे चटणी सोबत. बकासूर हॅड अ फेस बघा. आम्ही 10 रुपयाची प्लेट काढली आणि ही जी स्वतःची नुसती प्लेट आहे 150 रुपयाची. खाते बस. हे छोले भटुरे पण 40 रुपयाचे आहेत. खाऊन आमचा ओम पटेल उठलेला आहे. त्याच्या पोटाकडे बघून वाटते तुम्हाला तो अर्धवट खाईल. कारण का इथली टेस्ट त्याला खूप आवडलेलं पण खाता नाही आला. हिने पण अर्ध्या घेतलेलं पण ही खाणार नव्हती म्हणून. जेवण टाकू. तर आता CNG भरायला आलेलो आणि आम्हाला काय भेटलंय बघा. काय भेटलंय बघा. चेरी. आणि हा चेरीचा झाड फोकस होते. चेरी माझ्या हातात आहे. आणि ही हावरी पहिले खायला आली बघा. आणि ही देखील खाते. ओम बघा एवढा झाडा असून काहीच खात नाही.
फ्रुट्स त्याला आवडतच नाही पहिली गोष्ट तर. CNG भरून झालाय वाटतं आमचा. आम्ही चाललो. करा. आता आम्हाला नवीन दुकान मिळालं पेट्रोल पंपला. यहाँ सब मिलेगा. नए भारत की स्मार्ट दुकान. मेरा देश. बहुत बहुत धन्यवाद आप. सब डिजिटल है यहाँ पे. पुराने सदाबहार गाणे. खाना वाना सब आहे. आणि लालबागला ज्या आम्ही चिप्स खाल्ल्या त्या देखील इथे आहेत. आणि ही हावरी बघा लगेच आली. सगळीकडे खायला धावली असते. एमपीतील समुद्र लागलेला आहे आपल्याला. अरे वा वेलकम टू मध्य प्रदेश. लोक गाड्या देखील धुतात या समुद्रात. असा खूप मोठा असा अवाढव्य समुद्र आहे. नदी नाहीये समुद्र आहे. खूप मोठा समुद्र आहे. पानी बारिश का है क्या सारा? हे यहाँ पे आप नहा भी सकते हैं. ये देखो ये स्वच्छ पानी है इधर का. पाणी ही पाणी. इथं गाड्या घालायला लागल. तर इंदोर मध्ये देखील आपण आपल्या इथल्या गाडी लावलेत. भांडगोर में तो सुनते हैं आपकी बात. अरे वाह. अच्छा अच्छा. तर आत्ताच आम्ही पोचलो आहोत ओंकारेश्वर जवळ. आणि आता आम्ही दर्शनासाठी चाललो आहोत. आपल्याला किती चालायचं ते काही माहिती नाही. हा नवस यांनी नवस आणलाय. आम्ही नाही आणलाय. आम्ही असेच फिरायला म्हणून आलोत. आणि असा एकदम चांगला व्ह्यू देखील आहे. वातावरण मस्त आहे. पाऊस पडतोय. मी भिजलोय कमी पण बघू पुढे जाऊ. ओम पटेल थोडासा असा रागावलाय. तर अशा प्रकारे तुम्हाला देखील ओंकारेश्वर आल्यावर जागोजागी असे बोटवाले दिसतील, रिक्षावाले दिसतील. थांब रे बाबा मारशील बघा. आणि इकडून आपल्या लेफ्टला जायचं आहे सायरन बजेगा. द ब्युटी ऑफ ओंकारेश्वर. अरे हा बघ. अरे या ब्रिजवर ना गेलो असतो आपण ना. अरे पण ही मजा वेगळी आहे. तीर दिसतच असेल. हा बघा ओम देखील आला. नवीन एक मेंबर. हे जॅकेट आहेत काय? जर तुम्हाला बोटी थ्रू जायचं असेल तर बोटवाले 100 रुपये चार्ज करतात. त्यामध्ये ते 3 प्लेसेस दाखवतात. बघू शकता ही कावेरी नदी आहे. आणि इकडून येते ती नर्मदा नदी. या 2 नद्यांचा इथे संगम देखील आहे. आणि आता आम्हाला बोटवाल्याने सांगितलं आहे की पाणी टाकत. तर आम्ही आता पाणी टाकून घेतला. या सर्वांनी देखील पाणी या काही काहींच्या त्याच्यासाठी बघा तुम्ही संगम दिसत असेल. आता आम्ही इथे बाय बोलत आहोत.
आपण आलो आहोत मंदिराच्या एकदम पायथ्याशी, बोटीतनं जस्ट उतरलो आहे आणि आता आपण जाऊ मंदिरात. व्हिडिओ काढून देतात की नाही मला काय आयडिया नाही, पण दिलीस तर मी काढणार, नक्की काढणार. ती गर्दीच गर्दी. काय नाही हो, आतमध्ये व्हिडिओ बोलू. आणि परत एकदा ओम पटेल आला आहे तुमच्यासाठी, खास वॉक करून दाखवतो तुम्हाला. एकदम असा भारी आयच्या गावात. तर रांगेत चाललो आहे आम्ही. तिकडनं पण व्ह्यू दिसतो. आणि VIP दर्शन 300 रुपये आहे आणि नॉर्मल फ्रीच आहे. लाईन मोठी आहे असे बोलत आहेत. बघूया. तर आता आम्ही नॉर्मल दर्शनाच्या रांगेत आहोत, कारण का VIP आमच्या तत्वात बसत नाही थोडासा. हे बघा नॉर्मल लाईन आणि VIP लाईनचे 300 रुपये देणं आम्हाला बरोबर वाटत नाही. म्हणजे बघतीच नाही तर जाऊन काय उपयोग आहे. ते गणेश मंदिर देखील आहे, ते देखील पंचमुखी गणेश मंदिर. उत्तम दर्शन, असे उत्तम सोय पी सकते हैं ना. हमें देखील पिलो. हाँ हाँ साठी उत्तम अशी सोय. इथे असं आहे, काय बोलतात त्याला, कूलर बसवलेला आहे आणि हवा पण अशी खूप आहे. हे बघा ही लोक पण खात आहेत, पण ते असे दाखवत नाही याच्यासारखे की मी हवा खातोय. ही बोलते की मला क्रिकेटचं नॉलेज आहे. टीम इंडियाचा कॅप्टन कोण आहे आत्ताचा? विराट कोहलीच आहे. आणि मागे कोण होता? किती विकेट घेतले? विराट कोहली बॉलर आहे, ऑलराऊंडर आहे. आणि रोहित शर्मा बॉलर आहे की बॅट्समन आहे? त्याचा विकेट किपर आहे. हां, आणि तो कॅप्टन होता T20चा. आणि आता कोण आहे? विकेट किपरची मॅच बनवली. आता कसा विराट कोहली? अरे शुभमन गिल, आवेश खान आहे, सॉरी. आमची सुरू झालेली आहे थोड्या वेळासाठी, बघूया. आणि आम्ही VIP ने नाही जात, वेळ म्हणजे तुम्हाला सांगायचंच राहील मी, कारण ते आमच्या उशिरात नाही. हां, आम्ही लालबागला 8 तास लावले. तर इथे काय ही का मोठी लाईन आहे. पारखी पोर आले, असं टिक्का लावाला यांनी देखील लावलाय. आणि गर्दी तर पक्की आहे, जामच आहे. दूरपर्यंत लाईन दिसते इथं देखील. हां, माझी पण दाखवायची. तर रांगेत उभा राहून आम्हाला लगभग 1.5 तास झाला आहे. आणि रांग खूप मोठी आहे आतमध्ये, पण वर आल्यावर कळलं. इकडे आपल्याला जायचं मूर्ती आहे. रांगेत उभा राहून भूक लागले बिचाऱ्यांना, खाऊ द्या. ही बघा शुर्प करणार. आता 2:30ला आम्ही लाईनीत उभे राहिलेलो आणि सध्याची कंडिशन म्हणजे अजून 4-5 लाईनी क्रॉस करायच्या आहेत, लालबाग सारखंच थोडंफार. हां, आणि पाहूया
इकडे आपल्याला आतमध्ये जायचं आहे बघा. आणि झिगझॅग अशी साईड सगळे असे कंटाळलेत आणि 2 मॅटर पण झाले. मॅटर तर चालूच असतात म्हणून कपलसोबत यायचं नाही कधी, लक्षात ठेवा. मला फुकट आणलं म्हणून मी आलो, नाहीतर मी पण नसतो आलो. हे कपल येडे आलं. सध्या तरी कुठला तरी ब्रेक झाला आहे आणि सर्व असे जमलेले आहेत रांगेत बसून उभे राहून. हे बघा बसले, हा बसलाय, ही सगळे आणि मी पण बसतो ना. आता आम्ही आतमध्ये चाललोय पण आम्हाला आता हे बघा भेटतो बाहेर आलं तुम्हाला बाहेरच मंदिर दाखवलं. हे आहे एंट्रन्स आणि पुरातन तर रांग तर तुम्हाला दिसतच असेल. थांबणार तुला मी नाही बोलवलं. आणि बाजूला एकदम असा भारी नजारा, तो ढगो बघा. हा आत्ता आपण आलो आहोत मार्केटमध्ये आणि इकडे अजिबात गर्दी नाही, कारण का मोस्ट ऑफ लोक बोटींना जाणं प्रेफर करतात. आम्ही सुद्धा तेच केलं. तर येताना आमच्याकडे ऑप्शन नव्हता म्हणून आम्ही चालत आलो. तर आत्ता आपण आलो आहोत ममलेश्वर ज्योतिर्लिंग आणि एकदम असा मस्त व्ह्यू आहे इकडनं. तर मंदिर बघा दिसत असेल बघा, असा भारी आहे. आणि कोणतरी मध्ये मध्ये जाम करते का वाजवलं पाहिजे कानखडी. आपण आलेलो ममलेश्वर देवस्थानाकडे आणि आतमध्ये फोटो काय अलाउड नव्हते, त्यामुळे बाहेरनं तुम्हाला व्ह्यू दाखवतोय. बघा हा एक आहे, हा मेन मंदिर. आणि माकडांसाठी खास जागा आहे इथे. जर तुम्हाला कमीत कमी खर्चात ओंकारेश्वरचं दर्शन करायचं असेल तर उज्जैनवरून बसेस असतात, म्हणजे त्या मॅक्झिमम 200 रुपीज पर पर्सन असेल. आणि जर तुम्ही पर्सनल व्हेकल म्हणजे प्रायव्हेट गाडी करून गेलात तर एकदम उत्तमच होईल. तुम्हाला हवं तिथे तुम्ही थांबू शकता. तरी आमचा खर्च 1500 रुपये पर पर्सन असा आला आहे. तर आजची व्हिडिओ मी इथेच संपवतो आणि आता पुढची व्हिडिओ उज्जैनची टाकणार आहे. तर आम्हाला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. आणि बाय. मला तर तोंड दाखवू दे. बाय बाय.